नमस्ते, मी अश्विनी. सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज असं पहिल्यांदा झालंय, दिवाळीत होते सगळ्यांची आंघोळ, तरी पण मी आहे ना 8 वाजता 8:30 वाजता असं आंघोळ होते आमची. तर सगळ्यांची आंघोळ झाले. ह्यांना पण कुठं बाहेर जायचं आहे. सई चालली बैठकीला. आईना खोकला येतो मधून मधून म्हणून आई बैठकीला आज काय जाणार नाही. ते बरोबर वाटत नाही, एकदम मधून ठसका आल्यानंतर परी पण उठली सगळ्यांच्या आवाजाने. तर आज हळदी कुंकू ठेवायचं आहे. म्हटलं चला पटापटा सगळ्या गोष्टी आवरावं. तर हळदी कुंकू ठेवणार आहे मी 4-5 वाजता ठेवणार आहे. पण जी सकाळची आता जी मला भोगी पण बनवायची, म्हणजे जसं भोगी झाल्यानंतर संक्रांत असतं ना त्या टाईप बाजरीची भाकरी बनवायची आहेत नैवेद्याला. परत 5 भाकरीचा नैवेद्य असतो. परत पुरणपोळी पण बनवायचं आहे, घेवड्याची भाजी बनवायचं आहे, सगळंच काय काय करायचं आहे. तर चला म्हटलं मस्तपैकी आज कसं होईल कार्यक्रम ह्याचं चाललंय. तेवढंच आपल्या 10-12 आपल्या बायका आहेत, ते सगळ्या बायका आज बोलवायचे. परत हळदी कुंकूचं डेकोरेशन पण बरंच काय काय करायचं आहे बघा. आता बघू काय काय होते. तर आधी जे काय आपली सुगड पूजा, स्वयंपाक, घरातील सगळी कामं ते सगळं आवरून परत मी हळदी कुंकूच्या डेकोरेशनला लागणार आहे. देवपूजेच्या अगोदर म्हटलं उंबरठा पूजन करावं. तर रविवारनं आज बैठक असते, सई बैठकीला झाले. तर जायच्या अगोदर अण्णांच्या, आईंच्या, माझ्या ह्यांच्या पाया पडून जाते. तर अण्णा नाहीत पण काय झालं, दररोज फोटोचं दोघेही दर्शन घेतात, हे चांगलं आहे. सई आणि परी कुठं तर चाललं की लक्की मागे लागतो. त्याला कितीही जरी सांगितलं तर कळत नाही. परीचे इतके सायकलवरती फेरे असतात ना भरपूर, कितीही सायकलवरती फेरे मारू द्या, मागं पुढं त्याचं चाललेलंच असते. अक्षरशः सगळ्या गावाला लकी माहिती झाले. इथं पूर्ण आपलं उंबरठा लेपन करून घेतलेले, हळदी दूध मध एकत्र करून मी घेत असते. आणि फुलांना बघितले की ना परी म्हणते देवपूजा मी करणार आहे. चला एक माझं खरं सांगू का, काम माझं हलकंच झालेलं आहे. होय गो बाई, खरकट आहे तो. तर भजे करायचे आहेत आणि भज्यासाठी इथं बघा हे ठेवलं तेल काढायला. ते तर परी खेळणीत नाही करले, भात शिजवायला तिचं. आणि नंदीनं बघा सगळं शेगडी पाडून टाकलाय. तांदळाची नासाडी करत बसते, बस खेळते काहीतरी. घाल पाणी. आणि इथं बाजरीची भाकरी 5 छोटे छोटे बनवले आपलं नैवेद्यासाठी, आणि बाकीचे मोठे बनवले. आणि पुरणपोळ्या बनवल्या आहेत, खाली पुरणाच्या पोळ्या सुद्धा बनवले. साईचं तिथं गाणं म्हणत म्हणाले की मी फरशी पुसते तर पुस, गाणं म्हणत पुसणार तर कशी तर पुस. तर हळूहळू सवय लागायला पाहिजे ना थोड्या गोष्टीची. हा, परी भांडे घासते म्हणते. काय सविता कदम म्हणून एक ताई आहेत, त्यांच्याशी कमेंट होती की सई परी घरात पण असते, त्यांची मदत पण होईल, रविवार पण आहे आणि त्यांना एक फिलिंग येईल की संक्रांतीची घरात आपल्या इतका छान हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. तर ताई तू रविवारच घे. आणि आपल्या इतर ताई सुद्धा म्हणलेल्या, तर रविवार घेतला ह्याचा फायदा झाला. सई परी कसं का असे ना, गाणे म्हणत असे ना, काय तर असो, परी देवपूजा केली, छान केली देवपूजा. सईनं गाणे म्हणत ना कोपरा चमकावून टाकले. तर संक्रांती स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आणि म्हटलं चला आमच्या इकडे ना कोण चुन्याच्या रेषा मारतात, कोण नाही, असं काय नाही, आपल्या आवडीनुसार आहे. तर मी असे चुन्याचे पट्टे वगैरे मारून घेतलेले आणि दरीवरती ना पीस वगैरे अंथरून घेतलेलं आहे. आणि हे बघा जतवरून मी आणलेले ना आपलं वॉलपीस, ते आज मी वापरले, संक्रांतीच्या दिवशीच लावले. हे मला एक खूप आनंद झालेला आहे. आणि प्रत्येकाचा विडा असतो बघा, जसं की बघा 5चा असतो, कोणाचं 25चा असतो, कोणाचं 7चा असतो, कोणाचं 9चा असतो. तर माझा 9चा आहे. तर मी पहिल्या संक्रांतीला ना माहेरी गेलेले नव्हते, तर येतेच संक्रांत केली सासरी माझ्या. तर मी आईंचा विडा घेतलेला, सासूबाईंचा जेवढा आईंचा होता तेवढंच मी विडा घेतलेला आहे. जे काय पूजेचं साहित्य होतं ते सगळं साहित्य घेतलेले. फक्त ह्याच्यामध्ये ना बदाम वापरत नाहीत, बाकीचं सगळं सुपारी, खारीक, हळकुंड, परत विलायची असते, लवंग असते, खोबरं असतं, हळकुंड असतं, हे सगळं असतं. आणि भोगी म्हणजे आता भोगीला जसं आपण 5 भाकरीचं नैवेद्य दाखवतो का नाही, तसं तीळ लावून छान बाजरीची भाकरी बनवलेली आहे. आणि अगदी मस्तपैकी असं वांग आणि घेवडा थोडं सोल्याण्याची भाजी मिक्स, जसं की भोगीला करतो ना तसंच सेम थोडं केलेलं आहे. आणि ते 5 भाकरीचं नैवेद्य आणि पुरणपोळी पण बनवलेली आहे. तर दोन्ही सुद्धा बनवले. आणि कांद्याची पात, परीनं आणलेलं कांद्याची पात मला उपयोगाला आली. परवा दिवशी तिच्या शाळेत बाजार भरला होता ना, तर परीने विकत आणलेली होती. गेल्या वर्षी ती चिंचा भाज्या विकली होती, ह्या वर्षी तीच दुसऱ्याकडून आणलेली आहे. मुलांना आनंद असतो एक,
आई आपण हे भाज्या घेतलं तर यांच्या भाज्या कोण घ्यायचं तिचं म्हणणं होतं. चला मला उपयोगाला आली. तर भाजीच्या 5 भाकरींना हळद कुंकू लावून ना नैवेद्य दाखवून घेतला भाजी भाकरीचा आधी. आणि त्याच्यानंतर बघा आपलं पुरणपोळीचं ताट, पुरणपोळीचं आपलं संक्रांतीचं. आणि आमच्या इथे ना सुगडामध्ये सगळ्याच घालतात जे काय आपण गाजर, परत ज्वारीचे जे छोटे छोटे ना कणस, परत कोण गव्हाचे लोंब्या घालतात, ऊस, बोरं, सोलना, घेवडा, तर बरेच काय काय जण घालतात. माझ्या माहेरी तर माझी आई वांगंसुद्धा चिरून घालत असते त्याच्यामध्ये. आणि हे बघा वाणाचं जे जे मला वाटायचं होतं, जसं की बघा चमचे, परत चुडे होते आणि कमी पडले तर म्हणून गाळण ठेवलेले होते मी. तर त्याची सुद्धा पूजा करून घेतलेलं आहे. मंदिरात आज जाता येत नव्हतं ना, जसं संक्रांतीला आपण मंदिरात जातो, म्हटलं घर आपलं एक मंदिरच आहे. तर विठ्ठल रुक्माईला तिथंच मी पूजा केलेली आहे. आधी त्यांना ववसून घेतलं, मग त्याच्यानंतर म्हटलं तुळशीला परत पोरींना वगैरे ववसावं. तर प्रत्येकाची ववसण्याची पद्धत वेगवेगळी असते. 4 छोटे छोटे हे जे संक्रांती आहेत ना सुगडे, तर तुळशीसाठी त्यांनी दिलेले होते, पण आई म्हणाले की आई येतेच पूजा करते, त्यामुळे मी येतेच केले. आणि आमच्या इथे ना सुगड अजिबात उघडं ठेवत नाहीत. मी बऱ्याच म्हणजे जणांचं बघितलेलं आहे की प्रत्येकाचे सुगड थोडेसे उघडेच असतात. तुम्ही का कोणी रागाला येऊ नका, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण माझ्या माहेरी सुद्धा आणि आमच्या इथे सुद्धा सुगड आम्ही झाकतो असं पिसानं. तर प्रत्येकाला काम वाटून घेतलेलं आहे. आदल्या दिवशीच झालेलं. परी म्हणाले की मी रांगोळी काढणार आहे, ती काय डेकोरेशन करणार आहे हळदी कुंकूचं. सई म्हणाले की ती काय डेकोरेशन करणार आहे. जर असं आदल्या दिवशीच त्यांना वाटून कामं दिलं ना, अजिबात भांडणं होत नाही. पतंग काढून साईडनं गव्हाचे वगैरे डेकोरेशन करून नथीपासून जे साज शृंगार असतो ना एका महिलेचं, सेम त्या पद्धतीने छानपैकी रांगोळीचा वापर न करता असं वापरले ते रांगोळीसाठी. म्हटलं चला आता तुळशीला ववसावं. तर आता बरेच ताई म्हणतील अश्विनी तू साडी बदलली नाही ववसताना. म्हटलं आता बघा, एकतर मी सकाळी घालताना साडी जरा बऱ्यापैकी घातलेली होती आणि सकाळपासून इतकं काम ना, दिसायला वाटतं एवढी भाकरी भाजी पुरणपोळीच आहे, पण सगळ्या गोष्टी थोडं थोडं म्हटलं ना खूप उशीर होऊन जातं. तसं सईची मदत झाली फरशी पुसायला, परिचय सुद्धा झाले, पण तरीही कामाचा खूप लोड येतो बरं का. तर सगळं तिथलं तिथं करायचं ठेवायचं म्हटल्यानंतर तर व्यवसायाला आमच्या शेजारच्या म्हणजे माझ्या चुलत सासवा, परत म्हणजे जावांना वगैरे मी बोलून घेतलं होतं. चला म्हटलं त्याही आल्या ववसण्यासाठी. नुसतं तुळशीलाच ववसून सईपरला ववसावं असं माझा विचार चालू होता, पण म्हटलं चला त्यांना पण बोलून घ्यावा. त्या पण आल्या बरं का. त्यांची भारी वाटलं मला. म्हणजे संक्रांत माझी चुकली नाही. ज्या दिवशी संक्रांत दिवशी जी मजा असते ना ती मजा माझी गेली असं मला वाटलेलं होतं, पण तसं काय नाही. तर छान वाटलं सगळ्यांनी तुळशीला वसून एकामेकाला आमचं व्यवसायाचं चालू आहे. आणि प्रत्येक गोष्ट सईपरला बघायला इतकं आवडतं ना खूप. तर आमच्या आईचं असं म्हणणं होतं की बऱ्याच बायकांना भांगात गुलाल लावतात बघा, गुलाल लावायचं नाही असं म्हणतात. संक्रांती दिवशी फक्त हळदी कुंकू तीळ आणि आपलं तांदूळ ह्याच्यानेच ओवायचं असतं. बऱ्याच जणी ना गुलाल भांगात घालून ओवाळतात. आईचं असं म्हणणं आहे गुलाल भांगात घालून केव्हा घ्यायचं, जेव्हा आपल्या मुलामुलीचं लग्न असतं, लग्नाची जेव्हा सवाष्णी असतात ना त्यावेळेस गुलाल असतं, पण संक्रांतीला मात्र हळदी कुंकूच महत्त्वाचं आहे. तर ओवाळताना ना आम्ही हे म्हणत असतो रामाचं पातळ सीतेला जाऊ जलंबर वौसा. तर इथं आमचं चेष्टा काय चाललंय, प्रत्येक बाई काय तर काय म्हणत असते, जसं की रामाचा वसा सीतेला वसा, रामाचा वसा, असं स्पीड न बोलतात. जेव्हा ते स्पीड न बोलतात ना काय बोलतात हे कळत नाही, पण खरं तर हे आहे रामाचं पातळ सीतेला जाऊ जलंबर वौसा. तर परीला सईला पण मी वौसून घेते. दरवर्षी काय वौसत नाही, पण मी आदल्या दिवशी त्यांना बोललेले ना बाळा मी तुम्हा दोघीला वौसणार आहे, तुमच्या दोघीच्या वट्या भरणार आहे का, ते का सांगते तुम्हाला. आता आम्ही 4 बहिणी 1 भाऊ, परत माझी मावशीची मुलगी पण तिथेच राहायला असायची ना, तर त्यावेळेस आमच्या 4 बहिणीला आमच्या आईच ना असं वौसायची घरातल्या घरात. कारण की आता बघा सिटीमध्ये काय भावकी जवळ नसते. माझ्या माहेरचं मूळ गाव वेगळं आहे आणि कसं अण्णांच्या सर्व्हिसमुळं अण्णा तिथे स्थायिक झाले ना सोलापूरमध्ये. तर आम्हा बहिणींनाच आई वौसायची, परत किंक्राती दिवशी वट्या भरायची. ते दिवस ना खरंच खूप छान होते, असं एकदम आठवते. असं वाटते की त्या काळात परत असं पटपट स्पीडनं जावं असं वाटतं. एक टाईम मशीन पाहिजे होतं बघा, म्हणजे जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा त्या काळात आपण जाऊन त्या गोष्टी परत एकदा एका जागी खुर्चीवर बसून बघावं असं मला कधी कधी वाटतंय.
तर मला जेव्हा सईपरीला वसवत होते ना मी, त्यावेळेस मला माझ्या सगळ्या बहिणीची मला खूप खूप आठवण आली. ती मजा एक वेगळीच होती, भारी वाटते. तर मोठ्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. आता सईपरीला सवयच लागलेली आहे सगळ्यांच्या पाया पडायचं. आणि तोरण वगैरे जुने काढून नवे वगैरे लावलेले होते. हळदी कुंकू आहे ना, हळदी कुंकू आहे म्हटल्यानंतर थोडंसं डेकोरेशन झालेलंच पाहिजे. तर माझी जाऊ पण आलेली होती. तरी तर माझं रिॲक्शन काय झालं सांगू का, वाटी भरून तीळ आणलेलं होतं. फक्त एकीला वसेपर्यंत, आज तर कशाला तर गेलेली, येईपर्यंत वाटी फस्त सईपरे. तिळगुळ हा असा एक प्रकार आहे ना, मुलांना इतकं आवडतं तर फस्तच होऊन जाते. जेव्हा तीळ भाजून जेव्हा कूट करते ना गुळ घालून, त्यावेळेस परीला खूप आवडतं खायला. तर आमच्या जावाजावांचं एकामेकाला देणं चालू आहे. जसं संक्रांती दिवशी अदलाबदली करतात बघा सुगडाचं, त्याचप्रमाणे आमचं दोघीचं अदलाबदली करणं चालू आहे. जेव्हा आम्ही मंदिरात जातो ना, भरपूर मंदिरात गर्दी असते, बरेच बायका असतात. जेव्हा आपण एकामेकाला ववसलं ना, तर असं एकामेकाचं सुगडं आम्ही अदलाबदली करत असतो. तर एक जसं ज्याची कामं काल सईनं पेंट केलेलं बघा. हे आपलं वारलीचं चित्र असं पॉट ठेवलंय आणि इथं अण्णांना ठेवले बघा परीनं फुलं. तर तेच फूल पडले खाली, इथे लाव. आणि हे बघा हळदी कुंकवासाठी असं दोघींनी डेकोरेशन केलेलं आहे. तर माळा सईनं लावले आणि पतंग परीने लावलेले. तर पतंग परी घरातच तयार केले. तर म्हटलं 4 वाजता आता बायका बोलवावं, 2:15 वाजलेत आणि इथं फुलांची रांगोळी चालले परीची. छान काढलेस. ते ह्याचं पाला पण आणतेस ना, पानं कशाचं ग, रामफळाचं? अगो बाय, असं यूज केलंय बाय त्याचं. व्हेरी गुड, मस्त आले. तर असं सईनं ना काय काय सजावट केली. तर हे बघा कशासाठी वापरलं ह्याने, सजावटीसाठी. तर हे सगळं काढायचं माझं काम आहे. मुलं काय करतात, सजावट करतात, तिथे तिथे ठेवतात. आणि परीची पण रांगोळी झाले हे बघा अशी पूर्ण. तर तिचं तीच काढले. थोडीशी मला वाकडी वाटते, पण तिला आता वाईट वाटेल मी बोलले तर, त्यामुळं मी काहीच बोलणार नाही. तर बघा अशी रांगोळी, मस्त रांगोळी काढले परीनं. संध्याकाळचे वाजले 4. तर हे बघा अशी तयार झालेली आहे मी. जे मकर संक्रांतीला आणि लग्नासाठी असं दोन्ही कामासाठी मी साडी आणलेली होती. तर तीच साडी मी असं घातलेली आहे. आणि चहाची सुद्धा तयारी करून ठेवा म्हटलं. जसं की बघा जे काही कप वगैरे असतात ते धुवून वरती असं ठेवलं, जेणेकरून बघा बायका आले की नाही पटकन चहा करता येते. आणि सईपरला पण तयार व्हा म्हणून सांगितलं. तर हे गेलेत बघा मळ्याला, बायकांचं काम आहे म्हणून. आज थोडंसं लवकरच गेलेले आहेत आणि डेकोरेशन केलेलं पण खूप छान दिसतंय. तर चटई वगैरे सगळ्या बायकांना हंतरले. तर म्हटलं चला आता जसं जसं बायका येतील तसं मला त्यांच्या वट्या भरून घ्यायच्या. जसं की आपण मकर संक्रांत किंक्रांतीला भरतो ना वट्या, तशा वट्या भरून त्यांना वाण द्यायचं. हळदी कुंकू चहा असं आपला आज मस्त असं हळदी कुंकू होणार आहे आपला.
ह्या दोघी आहे सख्या जावा. तर आईंच्या सगळ्यात धाकटी जाऊबाई आहेत. तर ह्यांची ही सून म्हणजे माझे सगळ्यात लहान जाऊबाई आहेत. तर आधी सगळ्यात आधी माझ्या घरचे आले सगळेजण. बरं वाटलं. जसं सगळ्यांचं काम उरकेल तसं सगळ्या बायका एक एक येऊ लागले. तनूला तर तुम्ही सगळे ओळखता. तनूला घाई काकी मी काहीतरी काम करणार आहे. म्हटलं चल बाई तू पान आणि सुपारी दे. फक्त पान देताना मात्र 2-2 दे. तर तिला सुरुवातीला काय कळत नव्हतं आणि आल्या इतकं कौतुक केली. एवढ्याशा म्हणजे मुलीला असं कळतंय की काकी किती छान डेकोरेशन केलेलं आहे. तर सईपरीचं डेकोरेशन तिला खूप म्हणजे खूप असं आवडलंय. तसंच आमचं फोटो वगैरे काढणं चालू आहे. फोटोची हौस तर सगळ्यांना असते. तर तसंच माझं ओठ्या भरणे चालू आहे. म्हणजे आता किंक्राती दिवशी आपण ओठ्या भरत असतो, पण आमच्या इथं तुम्हाला मी बोलले ना एका दिवशी करतात. आणि आता माझं तरी म्हटलं संक्रांत बुडलेली आहे तर एका दिवशी म्हणजे संध्याकाळचं का आहे ना ओट्या भरून आपलं हळदी कुंकवाचं करून वाण द्यावं. तर मी सगळ्यांना विचारत होते तुम्हाला ह्यातली कुठली वस्तू पाहिजे ते तुम्ही घ्या. तर बऱ्याच जणांना चमचाच खूप आवडला. सूप पिण्यासाठी वगैरे उपयोगाला येतो. तर बरेच जण चमचेच मागितले. जसं येतील तसं माझं असं ओट्या भरणं चालू आहे. आता इथं तनूची घाई आहे सुपारी आणि पान देणं. काहीतरी खाण्यासाठी मला बनवायचं होतं, पण प्रत्येकाचं म्हणजे असं एक म्हणणं होतं की एकतर बघा दुपारचे जेवण उशीर झालेले असतात आणि प्रत्येकजण घरी चहा वगैरे घेऊन आलेले. एवढं चहा छान बनवलेलं होतं आल्याचा. चहा सुद्धा कोण घ्यायला तयारी नव्हतं. कोणाला नकोच होतं, कोणाला अर्ध्याच्या खाली होतं. पण चहा पाणी केल्याशिवाय ना अजिबात ते बरं वाटत नाही. ते काहीतरीच वाटतं. जेव्हा चहा हळदी कुंकू जरा बसून गप्पा वगैरे झालं की बरं वाटते. तर मी त्यांच्याबरोबर बसून ना आधी चहा वगैरे थोड्याशा गप्पा टप्पा इकड तिकडच्या. आता कसं आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये काहीतरी काय काढायला आले. जसं की बघा कोणाची तुरी काढणी चालू आहे, तर कोणाचा हरभरा काढायला आले, तर कोणाची मका. तर अशा काही गोष्टी आमच्या चाललेल्या असतात बघा. जसं बायका येऊ लागलेत ना तसं माझा हळदी कुंकू लावणं, त्यांना चहा देणं तर चालू आहे. सईपरला इतकं आवडतं. एवढंच की सई कॅमेरे धरलेले असते तर परी हळदी कुंकू वगैरे धरायचं. जेव्हा सई असते तेव्हा परी कॅमेरा धरलेले असते. पण मुलांना सई परी म्हणाले की आई दिवस कसा गेला हे कळालंच नाही. का सांगते तुम्हाला, कारण की बघा सई परीचं तर पूर्ण दिवस डेकोरेशनमध्ये गेला. परत बायका आल्यानंतर तास 2 तास गप्पा मारण्यात थोडंसं निवांत वगैरे बोलत बसलेलं होतं. त्यामुळे खूप लवकर वेळ असं निघून गेला.
तर बघा एक चूक झाली माझ्याकडनं. काय झाली ते सांगते. एक तर बघा घाईघाईत एक आठवत नसतं आणि म्हणजे विडा घ्यायचा असतो. आधी आमच्याकडे विडा घेतात. विडा घेतल्यानंतर वट्या भरत असतात. गप्पांच्या नादात कोणाला मोठ्यांना पण लक्षात आलं नाही, मला तर काय लक्षात आलंच नाही. तर ह्या माझ्या धाकटे सासूबाईंना म्हणजे म्हटलं तुम्ही मला आधी विडा घ्या, कारण की असं एक म्हणणं होतं प्रत्येकाचं की प्रत्येक गावात असं विडा घेतला जात नाही, पण आमच्या इथं घेतात म्हणून मी मला विडा द्या म्हटलं. तर विडा घेताना असं म्हणतात बघा, आता मला लक्षात येईना कुठल्या तरी नगरात घ्या विडा पदरात असं काहीतरी म्हणतात आणि आपण म्हणायचं विडा, ते म्हणतात विडा कोणाचा, तर आपण आपल्या नवरोबाचं नाव घ्यायचं. जसं की संदीप रावांचं असं मी बोलले. तुळशीला जाऊन पाया पडून यायचं, परत सासूबाईच्या पाया म्हणजे आईंच्या आपल्या पाया पडून विडा आहे असं ठेवून द्यायचं. तर खरंच ही पद्धत भारी आहे. तुमच्याकडे ही पद्धत आहे का मला सांगा, कारण की जेवढ्या इतक्या बाया आहेत ना तर प्रत्येकांच्या माहेरची वेगवेगळी पद्धत आहे. जसं की ते म्हणाले की आमच्या माहेर अजिबात विडा घेत नाही. जर विडा जर घेतला तर किती आपलं म्हणजे आहे ना विडा 9चा असो 7चा 5चा तितक्या बायका येऊन घ्यायचं असतं. पण तसं काय नाही, आपल्या इथं एकाने जरी पदरात दिलं तरी पण चालतंय. तर हे बघा छान एक जसं येईल तसं गप्पा गोष्टी तर चालू आहे माझं हळदी कुंकू. आणि संध्याकाळी बघा जे शेताला वगैरे गेलेले ना त्यांची कामं उरकून मग आलेले माझ्या सासूबाई आहेत त्या, तर त्यांना मला हळदी कुंकू देणं चालू आहे. तर माझं सगळं इथं आवरून झालेलं, जसं की बघा साडी वगैरे सगळं चेंज करून घेतलेलं, चटई वगैरे सगळं काढलेलं, बऱ्यापैकी असं ना घाण झालेलं ना, तर सगळं ते स्वच्छ करून घेतलेलं. तर हे पण आलेत बघा मळ्यातनं. तर जसं काम होईल तसं तुम्हाला बोलल्याप्रमाणे आणखीन एक सासू आले, संध्याकाळचे 7 वाजले होते. तर असं एकदम घाईचा आणि एकदम छान असं माझा आजचा दिवस गेलेला आहे. तर खूप छान असं ना आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला असं सगळ्यांनी म्हटलं. ह्यातच मला समाधान वाटलं बरं का. तर तुमचं पण हळदी कुंकू झालं असेल ना, तर बरेच जण आमच्या गावात आज रेवरचं हळदी कुंकू केले. तर माझ्या जोडीला बऱ्याच अशा बायका होत्या, छान वाटलं. तर कसा वाटला आजचं ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघतच राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.